चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक पेठरोड सप्तरंग स्टॉपच्या मागे असलेल्या शाहूनगरमधील अक्षरा पार्क येथे घरमालकाच्या आत्मसन्मानाला तडा देणारी आणि समाजाला हादरून टाकणारी घटना घडली आहे। चिंतामण गावीत या गृहस्थाने स्वमालकीचे घर महेंद्र गायकवाड या कथाकथित वकिलास 11 महिन्याच्या कायदेशीर करारनामा करत भाड्याने दिले होते। मात्र फेब्रुवारी महिन्यात करार संपल्यानंतरही गायकवाड यांनी घराचा ताबा मूळ मालक गावित यांना देण्यास नकार दिला। गेल्या 6 महिन्यापासून भाडे सुद्धा दिलं नाही। या प्रकारावर बोलताना गावित म्हणाले की त्यांची मुलं अपंग असून त्यांना स्वतःच्या घरात राहण्यासाठी जागेची अत्यंत गरज होती। त्यामुळे गावित यांनी साधारण सप्टेंबर महिन्यात गायकवाड यांना घर खाली करून देण्याबाबत सांगितले। मात्र त्यांना मिळाले ते शिवीगाळ, अरेरावी आणि सरळ धमकी। तुम्हाला जे करायचं ते करा, मी घर रिकामं करणार नाही। या अन्यायाने त्रस्त होत गावित यांनी 17 मे रोजी मसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। परंतु कारवाईचा अभाव पाहता 3 जून रोजी गायकवाड यांनी पुन्हा एकदा गावित आणि परिसरातील नागरिकांना उद्धट वागणूक दिली आणि घर रिकामं करण्यास स्पष्ट नकार दिला। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या संयमांचा बांध फुटला। गावित यांची अवस्था पाहून संपूर्ण परिसर एकवटला। सर्व नागरिकांनी एकत्र येऊन गायकवाड यांना तातडीने घर रिकामं करण्याची मागणी करत त्यांचं सामान घराबाहेर काढण्यास भाग पडलं। हा प्रकार केवळ घर भाडे व्यवहाराचा नाही, तर तो एका पित्याच्या विवशतेचा आणि अपंग मुलांच्या जगण्याच्या संघर्षाचा हृदयद्रावक दस्तऐवज बनून समोर आला आहे। स्वतः कायद्यातील जाणकार असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे कायद्याचा गैरवापर होत असल्याने सामान्य माणसाच्या न्याय व्यवस्थेवरील विश्वासाला हादरा बसत आहे। आज घरमालकाला स्वतःच्याच घरात राहण्यासाठी झगडावं लागत असेल तर समाजाने कुठपर्यंत खाली जायचं हा प्रश्न उपस्थित होतो। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक। मी चिंतामण दासोगावी। काय झालं साहेब, मी सर्व्हिसच्या निमित्ताने सासवड या ठिकाणी राहतो आणि माझं पेठ रोडला या ठिकाणी रो हाऊस आहे, अक्षर पार्क नंबर 14 आणि त्या ठिकाणी महेंद्र ज्ञानेश्वर गायकवाड पेशाने वकील आहेत। त्यांनी माझ्याकडे रिक्वेस्ट केली की सर मला राहण्यासाठी घर देता का, त्यामुळे त्यांना मी 11 महिन्याच्या करारावर त्या ठिकाणी त्यांना घर दिलं। त्यानंतर मी स्वतः राहण्यासाठी येणार होतो। त्यांना मी नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी 3 महिने अगोदर कल्पना केली की साहेब आम्ही स्वतः राहायला येणार आहे, त्यामुळे करार संपल्यानंतर मला घर खाली करून द्या असं मी त्यांना रिक्वेस्ट केले। त्याच्यानंतर मी त्यांना वेळोवेळी सांगून देखील त्यांनी घर मला खाली करून दिलं नाही आणि त्याचबरोबर घर भाडं देखील त्यांनी वेळेत दिलं नाही। मग आम्ही या ठिकाणी त्यांना 15 फेब्रुवारीला या ठिकाणी स्वतः मी या ठिकाणी भेटलो। त्यांनी मला पैशाची अडचण त्या ठिकाणी दाखवली साहेब की माझ्याकडे आता पैसे नाही, पैसे आल्यानंतर तुमचं घर भाडं पण देतो आणि घर पण खाली करून देतो असं करून त्यांनी पुढे दिवस वाढवत घेतले। परंतु या ठिकाणी मला त्यांनी घर खाली करून दिलं नाही। त्यानंतर मी या ठिकाणी पोलीस स्टेशनला थोडी तक्रार केली की मला घर मिळत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी तक्रार केल्यानंतर देखील मला त्यांनी घर खाली करून दिलं नाही। असं वेळोवेळी सांगून देखील मला घर त्यांनी खाली करून दिलं नाही साहेब। त्यानंतर 17 मेला या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आम्ही त्यांना साहेब म्हणून हाक मारली, त्यांना बोलवलं की साहेब आम्हाला घर खाली करून दे, माझा मुलगा अपंग आहे आणि माझी आई देखील या ठिकाणी वयस्कर आहे, आम्ही सर्व नातेवाईक या ठिकाणी राहणार आहे, माझे परिवारसह या ठिकाणी राहणार आहे अशा पद्धतीने रिक्वेस्ट केल्यानंतर ते गेटवरून उडी मारून आलेत साहेब आणि त्या ठिकाणी आमच्या बाईला आणि आम्हाला या ठिकाणी शिवीगाळ केली, दमदाटी केली आणि औषध पिऊन या ठिकाणी मरतो, तुम्हाला सगळ्यांना घेऊन मरतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला दमदाटी केली आणि माझ्या बाईला या ठिकाणी धरून त्यांनी या ठिकाणी धक्काबुक्की केली आणि विवस्त्र करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला। त्या माझ्या बाईचे कपडे माझे या ठिकाणी फाडले गेले आणि त्यावेळेस या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन आम्ही या ठिकाणी एकमेकांवर या ठिकाणी त्यांनीसुद्धा आमच्यावर गुन्हे दाखल केले, आम्ही देखील त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले। पोलिसांनी त्यांना
व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी अजिबात ऐकलं नाही आणि आम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी गरज नाही. आम्ही 1 महिन्यापासून या ठिकाणी दुसऱ्याच्या घरामध्ये या ठिकाणी आहे. आमचं साहित्य देखील आम्ही पार्किंगमध्ये ठेवून या ठिकाणी बाहेर राहतो. साहेब, आम्हाला न्याय पाहिजे होता. आम्हाला ते नेमकी धमकी देत होते की तुम्ही कोर्टात जा म्हणून. साहेब, रीतसर करार संपल्यानंतर आम्ही आमचं हक्काचं घर असून आम्ही कसं कोर्टात जाणार, असं आम्ही या ठिकाणी वेळोवेळी त्यांना सांगत असून देखील आम्हाला त्यांनी दाद दिला नाही. आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला, पोरं आणून या ठिकाणी मारू वगैरे असे अनेक प्रकारच्या दमदाट्या त्या ठिकाणी केल्या. आणि आता पुन्हा त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मला तुम्ही डिपॉझिट देण्यासाठी पैसे द्या, 2 लाखाचे त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली. साहेब, आम्ही आमचं घर असून देखील आम्ही कसं त्यांना पैसे देणार, अशा पद्धतीने साहेब या ठिकाणी आमच्यावर अन्याय झाला. आणि म्हणून आज आम्ही साहेब त्या ठिकाणी राहण्यासाठी गेलो आणि आमचं साहित्य अगोदरच त्या घरामध्ये होतं आणि आता आम्ही त्या ठिकाणी आमचं साहित्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यांचं साहित्य आम्ही कुठल्याही प्रकारची नासधूस न करता व्यवस्थित काढून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी राहण्यासाठी गरज नाही, म्हणून आम्ही तिथं त्या ठिकाणी जाऊन राहत आहे. आणि आम्हाला ॲडव्होकेट सुरेश भाऊ आव्हाड यांनी खूप मदत केली आणि त्यांनी त्या सहकार्याने या ठिकाणी आम्हाला मदत झाली आणि आमच्या अन्यायाविरुद्ध साहेबांनी आम्हाला खूप मदत केली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्या प्रभागामधील राहणारे रवींद्र ब्राह्मणे यांनी आमचे जे गावित सर आहे यांचा एक तक्रार अर्ज माझ्याकडे आणून दिला. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की त्या बिचाऱ्यांचं घर होतं, त्याचा कराराचे आउटडेटेड झालेलं होतं. कराराची मुदत संपून देखील एक इसम जो महेंद्र ज्ञानेश्वर गायकवाड म्हणून जे ॲडव्होकेट आहेत ते घर खाली करत नव्हते. ते घर खाली करत नसल्याबाबत मी त्यांना सांगितलं. अनेकदा पोलीस स्टेशनला फिर्याद देखील देण्यात आली. अनेक वेळेस साहेबांशी बोलणं केलं. साहेबांनी दोघांना मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा देखील प्रयत्न केला. मसरूळ पोलीस स्टेशनचे PI असतील, आता तिथले PSIचे तपासी अधिकारी तुरे मॅडम असतील, त्यांनी देखील चांगल्या प्रकारे दोघांना समजून घालण्याचा प्रयत्न केला. सरांनी अनेकदा त्या भाडेकऱ्याचा म्हणजे भाडेकरी नाही म्हणता येणार, केवळ त्याला राहण्यासाठी घर दिलं होतं. परंतु घर दिल्यानंतर देखील मुदत संपून 6 महिने देखील या लोकांचा मुदत संपल्यानंतर घर खाली केलं नाही, त्यांचं भाडं दिलं गेलं नाही वेळेमध्ये. त्याच पद्धतीने त्यांचा एक दिव्यांग मुलगा आहे, 2 मुली आणि वृद्ध आई आहे. त्यांना राहण्यासाठी आज इथं घर नव्हतं. त्या इथं निराश्रसारखे दुसरीकडे राहत असल्याची तक्रार माझ्याकडे आल्यानंतर मी अनेकदा साहेबांना देखील बोललो. त्याच पद्धतीने पोलीस स्टेशनला सांगितलं. परंतु असं करत असताना ते गायकवाड माझे स्नेही असल्यामुळे, कलिके असल्यामुळे त्यांना देखील प्रेमाने प्रामुख्याने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की दादा, आपलं घर नाही आहे, आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा काही एव्हिडन्स नाही आहे आणि एव्हिडन्स नसताना आपण जर घर एखाद्याचं बळकावणं हे योग्य होणार नाही, संयुक्तिक होणार नाही. परंतु त्यांनी माझ्या बोलण्याकडे देखील लक्ष दिलं नाही आणि त्यांनी सांगितलं की नाही, मी वकील जा, कोणाला काय करायचं ते कोर्टातून ऑर्डर काढा. परंतु आज मला इथं एक खेद वाटतो की काही ठिकाणी आपला कायदा तोकडा पडतो आहे आणि या कायद्यामध्ये अमेंडमेंट होणं फार गरजेचं आहे. कारण काय झालं की भाडेकरू आणि घरमालक यांच्यासाठी असणारे सर्व काही तरतुदी आहे फक्त सिव्हिल कोर्टामध्ये आहे, परंतु क्रिमिनल याच्यावर एक वचपा असला पाहिजे आणि कायद्याचा धाक तयार झाला पाहिजे. माझी प्रशासनाकडे मागणी असणार आहे की हा कायदा जास्तीत जास्त प्रबळ कसा करता येईल आणि असे जे काही लोक असतील जे चुकीच्या पद्धतीने एखाद्याचं घर वळकवण्याचा प्रयत्न करीत असेल यांना अनुशासन घडलं पाहिजे. यासाठी आज खरं इथे अनेक जण यांच्या सरांच्या घरातले लोक आलेले आहेत. यांनी बिचाऱ्यांनी त्यांचं स्वतःच्या घरासाठी आणि फार मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. मागे तर सरांनी माझ्याकडे आल्यानंतर त्या भाडेकऱ्याचे देखील पाया पडले, सांगितलं की साहेब, मी तुम्हाला 40,000 रुपये देतो, तुम्ही कुठे दुसऱ्याकडे डिपॉझिट घ्या, राहा. तरी देखील त्या संबंधित समोरच्या गायकवाड साहेब असतील जे असतील त्यांच्यावर काही त्याचा परिणाम झाला नाही आणि त्यांनी काहीतरी मला असं ऐकूयात आहे की त्यांनी मोठ्या रकमेची 1.5-2 लाख रुपयाच्या रकमेची मागणी केलेली आहे, असं काहीतरी ऐकण्यात आलेलं आहे. परंतु याचं सोक्षमोक्ष आम्हाला सांगता येण्यासारखं आहे. परंतु असं कोणी जर चुकीचं काम करत असेल तर यांच्यावर नक्कीच म्हणजे असं चुकीचा पायंडा न पडता यांना जास्तीत जास्त शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी असणार आहे. त्यांनी कायद्यात अमेंडमेंट व्हायला हवी. बोला. रवींद्र ब्राह्मणे, आदिवासी संघटनांनी कार्यकर्ता आहे. आम्हाला हे कळल्यानंतर सरांच्या बाबतीत एवढं दुःखाचं म्हणजे जे त्यांच्या घराचं हे होतं त्यांना मिळत नव्हतं आणि आम्ही ते आम्हाला आदिवासी संस्थेला कळाल्यामुळं तर आम्ही थोडंसं त्यांना सहकार्य केलं आणि ते कळल्यानंतर आम्ही थोडंसं ॲडव्होकेट आव्हाड यांना आम्ही थोडंसं माहिती दिली की बाबा अशा पद्धतीने चाललेले त्या घराविषयी आणि साधारण त्या गावित सरांवर जो अन्याय होत होता त्याच्यात थोडंसं आम्ही सहकार्य करून आम्ही त्यांना थोडीफार मदत केली आणि त्याच्यात ॲडव्होकेट सुरेश भाऊ आव्हाड यांचा आम्हाला खूप मौल्यवान
सहकार्य झालं त्यांचा आम्ही आभार मानतो.